किती जरी विचार केला ना फळीवरनं कमी भांडे काढायचे, पण मला असं वाटतं ह्या बेसिनलाच करमत नाही, सगळी भांडे जोर त्याच्याकडे येत नाहीत तोवर. तर मला काल आरवने सांगितलेलं मला उद्या टिफिनला रव्याचे आप्पे पाहिजे ते, तर मग मी आज त्याला रव्याचे आप्पे केले, आमच्या सगळ्यांसाठी कोबीची भाजी केली आणि चपात्या केल्या आणि टिफिन वगैरे भरून घेतला. मी आज असा विचार केला की जातानाच राखी घेऊन जावं, उद्या रक्षाबंधन आहे आणि मला तरी काही सुट्टी नाही आहे. उद्या कोणाकोणाला सुट्टी आहे कोणाकोणाला नाही आहे कमेंट्स करून सांगा. मग मी असा विचार केला की जातानाच राखी घ्यावी, कारण येताना उशीर झाला असता आणि डिझाईन्स पण संपल्या असत्या. तर मग पटकन आवरून घेतलं, भांडे घासले आणि बघा हे तुम्ही सुंदर हे जे बेसिन आहे ना, एवढं 5 मिनिटाचं सुख आहे सगळ्या बायकांचं, जास्त वेळ नाही राहते सुंदर, एवढं 5 मिनिटच राहतं पण लय भारी वाटतं बघून. मग आवरलं सगळं, माझं आवरलं आणि मग विचार केला छान राखी घ्यावी नाजूक अशी. माझा भाऊ आहे ना, मी त्याच्याबद्दल एक गोष्ट सांगते. दरवर्षी रक्षाबंधनला मी जर त्याला राखी बांधली तर तो पुढच्या वर्षीच्या रक्षाबंधनपर्यंत त्याच्या हातामध्ये तो धागा असतो. मग मी त्याला अशी नाजूक राखी घेते, जास्त मण्यांची राखी नाही घेत. मग त्याने काय होतं, मणी पण तुटतात आणि कलर जातो काही काही वेळेस मण्यांचा, आणि ती 1 वर्ष ठेवणार तो हातामध्ये, मग ते चांगलं नाही वाटत. मग मी जास्त मण्यांची किंवा अशी जास्त मोठी राखी नाही घेत, नाजूक अशी राखी घेते. तर खूप छान वाटतं मला, माझ्या भावाचं हे खूप आवडतं आणि कौतुक पण वाटतं की तो 1 वर्षभर त्याचा धागा ठेवतो. कोणाकोणाचा भाऊ असं करतो कमेंट्स करून नक्की सांगा. तर मी इथे राखी घ्यायला गेले, तिथे खूप छान डिझाईन्स होत्या, पण मी अशी नाजूक राखी घेतली, त्याला मध्ये असा रुद्राक्ष होता राखी. आणि ही जी आहे ना, मला असं वाटते ती 30-40 रुपयाला मला पडली आणि ही राखी घेतली मी. डिझाईन बघून सांगा मला, तुम्हाला डिझाईन आवडली आहे का राखीची. आणि अजून जर मला कमेंट्स करायला अजिबात विसरत जाऊ नका, कमेंट्स केले की मोटिवेशन मिळतं यार. थँक्यू फॉर वॉचिंग, बाय.